नमस्कार शिक्षक मित्रांनो, इयत्ता 3री ते 5वीसाठी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचे जे विविध स्तर दिलेले आहेत त्यापैकी श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1-2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो हा स्तर गाठण्यासाठी विविध प्रकारच्या कृतींची मालिका आपण घेणार आहोत। यामध्ये धावते श्रुतलेखन, सुविचार लेखन, बातमी लेखन, वाक्यांची शर्यत, 1 मिनिट शो यासारख्या विविध कृती आपल्याला घेता येतील। त्यापैकी वाक्यांची शर्यत ही कृती कशी घ्यावी हे आपण पाहूया। या कृतीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची विचारशक्ती, त्यांची लेखनशक्ती आणि क्षमता यांचा विकास आपल्याला पाहायला मिळेल। या कृतीमुळे विद्यार्थ्यांचा जो विकास होईल तो मात्र विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे। या कृतीसाठी आपल्याला निपुण महाराष्ट्र पेटी किंवा मूलभूत वाचन क्षमता विकास ही भाषा पेटी किंवा जर आपण शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या विविध साहित्य तयार केले असतील तर त्या साहित्याचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल। या कृतीसाठी आपल्याला भाषा पेटीतील विविध वाक्यपट्ट्या ज्या दिलेल्या आहेत त्या वाक्यपट्ट्या आपल्याला एकत्र करून एखाद्या पेटीत किंवा आपल्याला टोपलीत ठेवावयाच्या आहेत। आता ही कृती पूर्ण करताना विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपल्याला एक स्पर्धा घेता येईल। एखाद्या स्पर्धेची आपण निवड करूया ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल किंवा माकड उडी असेल, कोलांट उडी असेल किंवा अशा प्रकारची कोणतीतरी स्पर्धा आपण विद्यार्थ्यांमध्ये लावूया। समजा आपण या विद्यार्थ्यांसाठी माकड उडी ही स्पर्धा जर निवडली तर काय होईल, तर विशिष्ट अंतरावर एका टोपलीत किंवा पेटीमध्ये त्या वाक्यपट्ट्यांचा संचय आपल्याला केलेला दिसेल। विद्यार्थी जेव्हा विशिष्ट अंतरावर बसलेले असतील तेव्हा ते वाक्यपट्ट्यांपर्यंत कसे पोहोचतील, तर आपण माकड उडी या स्पर्धेची निवड केलेली आहे। तेव्हा या विद्यार्थ्यांचे आपण 3 गटात विभागणी करूया आणि प्रत्येक गटातील एक विद्यार्थी हा माकड उडी घेऊन त्या पेटीपर्यंत जाईल किंवा त्या टोपलीपर्यंत जाईल आणि त्या टोपलीतील विशिष्ट पट्ट्या उचलून त्या पट्ट्यांवर जे वाक्य लिहिलेले आहे ते वाक्य अचूकरित्या आपापल्या गटात जाऊन त्याचं वाचन करतील आणि वाचन केल्यानंतर त्याच्या गटातील विद्यार्थी ते वाक्य लिहितील। अशा प्रकारे प्रत्येक गटातील एक विद्यार्थी जाऊन त्या पेटीतील वाक्य पट्ट्या उचलेल आणि त्या पट्टीवरील लिहिलेले वाक्य आपल्या गटातील मुलांना सांगेल आणि मुले ते वाक्य लिहितील। या कृतीमध्ये प्रत्येक गटातील विद्यार्थी जेवढ्या गतीने त्या पेटीपर्यंत जाऊन वाक्य वाचतील आणि आपल्या गटातील मुलांपर्यंत येऊन सांगतील तेवढीच त्यांच्या गतीमध्ये वाढ होईल आणि ते तेवढ्याच गतीनं आपली स्पर्धा पूर्ण करतील। अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची एक करून ही स्पर्धा पूर्ण झाली की त्या ठिकाणी आपण त्यांना थांबवूया। त्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत जी वाक्य लिहिलेली आहेत ती वाक्य व्यक्तिशः आपण त्यांची तपासणी करूया। तपासणी केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी लेखनात ज्या काही चुका केल्या असतील त्या चुका तिथेच दुरुस्त करूया आणि या विद्यार्थ्यांनी कुठे जास्त चुका केल्या आहेत ते आपण त्यांना तिथेच सांगणार आहोत। अशा प्रकारे या विद्यार्थ्यांमध्ये या कृती अंतर्गत निकोप अशी स्पर्धा वाढेल। त्यांची धावण्याची किंवा माकड उडी मारण्याची जी स्पर्धा आहे ती स्पर्धासुद्धा वाढीस लागेल। पण एवढेच नव्हे तर या कृतीमुळे काय होईल, तर विद्यार्थ्यांची विचारशक्ती वाढेल, त्यांची लेखन क्षमता विकसित होईल आणि म्हणून श्रुतलेखन योग्य आणि अचूक होण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या कृती घेण्यात येतात यापैकी वाक्यांची शर्यत ही कृती जर आपण घेतली तर मात्र विविध स्पर्धा वाढीस लागून श्रुतलेखनामधील वाक्यांची शर्यत ही कृती आपल्याला योग्य रीतीने पूर्ण करून घेता येईल। धन्यवाद।